अमेरिका आणि इराण यांच्यात उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार। दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। इराण अमेरिकेत होणाऱ्या शांती वार्तेसाठी इस्लामाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था। इस्लामाबाद पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेड झोनला भेट देत घेतला सुरक्षेचा आढावा। नाकाबंदीसह येणाऱ्या वाहनांची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी। अमेरिका इराणमध्ये ज्या ठिकाणी चर्चा होणार आहे तो इस्लामाबादमधला रेड झोन पूर्णपणे सील। रेड झोनमधील हॉटेल्स, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, शैक्षणिक संस्था, बाजारपेठा आणि मॉल सर्व काही बंद। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी। शांती वार्ता यशस्वी झाली नाही तर इराणमधील वीज प्रकल्प आणि सर्व पूल उद्ध्वस्त करू। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा एकदा धमकी। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी फोनवरून चर्चा। दोघांमध्ये 45 मिनिटं चर्चा। शांती वार्तेसाठी पाकने घेतलेल्या पुढाकाराबद्दल इराणी राष्ट्रपतींनी मानले पाकचे आभार। इराण आणि पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एकमेकांशी फोनवरून संवाद। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून अमेरिकेच्या तक्रारी। अमेरिका नेहमीच विश्वासघात करत असल्याचा आरोप। युद्ध संपवण्याबाबत अमेरिका गंभीर नसल्याचंही वक्तव्य। कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं। पुढे काय वाढून ठेवलंय कोणी सांगू शकत नाही। शांती वार्ते आधी इस्रायलच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य। तर आमचं युद्ध इराणच्या दहशतवादी सरकारविरोधात असल्याचे नेतन्याहू यांचं वक्तव्य। हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून इराणचं जहाज जप्त। त्यावर अमेरिकेला प्रत्युत्तर देऊ असा इराणच्या अध्यक्षांचा इशारा। आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेच्या शक्यतेपूर्वीच तणाव वाढला। अमेरिकेनं इराणचं जहाज अडवल्यानंतर इराणही संतप्त। हॉर्मुझला लागून असलेल्या ओमानच्या समुद्रात इराणचा अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला। इराणनं अमेरिकेच्या युद्धनौकांवर केला ड्रोन हल्ला। हॉर्मुझमध्ये फ्रेंच जहाजावरही इराणी सैन्याचा हल्ला। IRGCनं जहाजावर इशारा म्हणून केला गोळीबार। त्यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव कायम। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणकडून हॉर्मुझ पुन्हा बंद आणि त्यामुळे कच्चं तेल महागलं। कच्च्या तेलाच्या दरात 60% वाढ। किंमत प्रति बॅरेल $90 वरून $97 वर। अमेरिकेच्या ल्युसियानामध्ये गोळीबारात 8 मुलांचा मृत्यू। पोलिसांच्या प्रत्युत्तरात हल्लेखोरही ठार। मरण पावलेली मुलं 1 ते 14 वयोगटातली असल्याची माहिती। घरगुती कारणातून वाद झाल्यानंतर हल्लेखोराकडून गोळीबार। अल्पवयीन मुलांचं शोषण करणाऱ्या बाबू खान या तृतीयपंथीयाला अटक। अल्पवयीन मुलांना मुलींचे कपडे घालून पाठवायचा बाबू खान 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून जबरदस्तीनं केलं तृतीयपंथीय। हिंगोलीच्या बळसोंड गावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेकडून पैशांसाठी धमकी। 20 लाख रुपये सोने आणि धनादेश दिल्यानंतरही महिलेकडून धमकी। समाजात बदनामी। आशिष वाजपेयी यांच्या तक्रारीनंतर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल। बँकेच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या महिलेकडे डॉक्टरकडून शरीर शुल्काची मागणी। सोलापूरच्या टेंभुर्णी येथील घटना। महिलेच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या हरदौली गावात प्रेम प्रकरणाच्या संशयातून तरुणावर हल्ला। गंभीर जखमी अवस्थेत तरुणानं मदतीसाठी आरडाओरडा केल्यानं आरोपींनी काढला पळ। या प्रकरणी सिहोरा या पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। कोल्हापुरात 2 गटातील वादातून पोलिसांवर दगडफेक। पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 कर्मचारी जखमी। हातकणंगलेतल्या चंदूर गावातील घटना। इचलकरंजीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल। धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर। काल संध्याकाळी मुख्य बाजारपेठेत बैलांची झुंज। सेवानिवृत्त मंडल अधिकारी गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरातही पाकिस्तानी ब्युटी क्रीमची विक्री। पाकिस्तानी ब्युटी क्रीममुळे 18 महिलांना किडनीचे विकार झाल्याचं तपासात समोर। नागपुरात अवैधपणे पाकिस्तानी क्रीमची विक्री सुरू। अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करत क्रीमचा मोठा साठा जप्त। ते इन्स्टंट ग्लो जे येतो ज्या क्रीममध्ये तर त्याच्यामध्ये आपण सतर्क राहिलं पाहिजे। कदाचित त्याच्यामध्ये मर्क्युरी किंवा पारा आपण ज्याला म्हणतो ते हाय होऊ शकते। पाराचा कलरच असा असतो की ते ग्लो होतो। एकाएकी ज्या क्रीममुळे ग्लो होत असेल चेहरा स्किन तर ते कदाचित त्याच्यामध्ये मर्क्युरी होऊ शकते। ते त्याच्याबद्दल आपण सावधानी घेतली पाहिजे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोडियम क्लोराईडची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून लिकेज।
डहाणूच्या चारोटी नाक्याजवळ टँकरमधून गॅसची गळती, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल. गुजरातहून मुंबईकडे येणारा सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद, तर अनेकांना श्वसनाचाही त्रास.